पाहिजे आणि म्हणून एखादी एक हळुवार प्रेम कविता जर आमच्या विष्णूनी सादर केली, विष्णू थोरेला मी विनंती करणार आहे की एक प्रेम कविता आपल्या रसिकांसाठी त्यांनी सादर करावी. खरं तर हिंदी मराठी अशा सगळ्या भाषा आता मराठी मिक्स व्हायला लागल्यात आणि त्याला वेगळं काय म्हणजे अलीकडे ते व्हॉट्सअपला एक कविता यायची मराठी आणि हिंदी मिक्स असलेली आणि खाली लिहिलेलं असायचं कवी तेच आणि ते एवढं प्रसिद्ध झालं की कवी कोण आहे हे सांगायची गरज पडायची नाही. बघा किती लोक कवींना ओळखतात छानपैकी. नाव नसलं तरी कवी कोण आहे हे पटकन लक्षात येतं. पण एका चित्रपटासाठी मी आयटम सॉन्ग लिहित होतो चौऱ्या नावाच्या आणि ते लिहित असताना मला त्यांनी सांगितलं की कुठले मराठी इंग्रजी शब्द आले तरी चालतील, फक्त हे आवडलं पाहिजे. म्हणून तेव्हा मला एक छान छान अशी सवय लागली ती, म्हणून मी एक प्रयोग मराठीत केला. जसं आयटम सॉन्ग आहे तशी एक आयटम कविता आपण लिहून पाहू. म्हणून मी एक आयटम कविता लिहिली, ती ऐकवतो. प्रेम कविता आहे. आम्ही आयटम साठी मनातल्या गुपिताच खोल तू राज ग, मनातल्या गुपिताच खोल तू राज ग, इश्काच्या इलाजाची दवा मला पाज ग. मनातल्या गुपिताच खोल तू राज ग, इश्काच्या इलाजाची दवा मला पाज ग. पतंग जैसी जवानी तेरी है कटने कडर, पतंग जैसी जवानी तेरी है कटने कडर, आशिकों के दिल में गोरी किया तूने घर. ओठावर हसू तुझ्या, ओठावर हसू तुझ्या, डोळ्यामधी लाज ग, इश्काच्या इलाजाची दवा मला पाज ग. मनातल्या गुपिताच खोल तू राज ग, इश्काच्या इलाजाची दवा मला पाज ग. चर्चे है हर गली तेरे चाल ढाल के, चर्चे है हर गली तेरे चाल ढाल के, गिरती है बिजलियां बिन बरसात के. दिलाचा शेहजान मी तू मुमताज ग, दिलाचा शेहजान मी तू मुमताज ग, इश्काच्या इलाजाची दवा मला पाज ग. मनातल्या गुपिताच खोल तू राज ग, इश्काच्या इलाजाची दवा मला पाज ग, दवा मला पाज ग, दवा मला पाज ग. धन्यवाद.